आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आहे। कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं। आक्रोश मोर्चाबाबत अमोल कोल्हेंची माहिती। अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंनी केले स्पष्ट। अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, कोल्हे यांचा अजित पवार यांना टोला। आढळराव गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत। आढळराव यांना शुभेच्छा। ते एक वयस्कर नेते आहेत, डिजिटल युगाची त्यांना माहिती नसावी, अमोल कोल्हे यांची आढळरावांवर टीका। पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बनकर फाटा इथे आक्रोश मोर्चाचं शेतकऱ्यांकडून स्वागत। महिलांनी कोल्हे यांना खरडा भाकरी खाऊ घातली। पुण्याचे पालकमंत्री बनल्यानंतर अजित पवारांनी विकास कामांचा अडवला निधी। पुणे जिल्ह्यातल्या भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा आरोप। राम मंदिराच्या उद्घाटनाचं कोणतंही निमंत्रण नाही, राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती। राम मंदिर हा अस्मितेचा विषय, राजकारणाचा नाही। हजारो कारसेवक शहीद झाले तर अनेकांना शरयूत फेकून दिलं होतं। रामापेक्षा मोठं कुणीही नाही, संजय राऊतांचा भाजपला टोला। अयोध्येचा आणि ठाकरेंचा काडी मात्र संबंध नाही। ठाकरेंनी राम मंदिराच्या ऑनलाईन देणगीला नकार दिला होता, नितेश राणेंचं वक्तव्य। बाबरी मशीद आंदोलनामध्ये कुणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राऊतांनी सांगू नये। उद्धव ठाकरेंचा 93ची दंगल आणि राम मंदिर आंदोलनातला एक फोटो पुरावा म्हणून द्या, नितेश राणेंचं संजय राऊतांना आवाहन। सगळे भाजपवाले इंग्रजांना माहिती पुरवणारे होते। भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली, संजय राऊत यांचा आरोप। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून ओढाताण नाही आणि होणार नाही। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र। जागांचं वाटप, निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावर असेल। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत संजय राऊत यांची माहिती। रोज सकाळी टीव्हीवर फालतू बडबड करून डॉक्टरेट मिळत नाही। डॉक्टर या 3.5 अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला। गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातनं काढून तो महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर। माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती। शरद पवार आज आणि उद्या 2 दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शरद पवार उद्या आमदार बच्चू कडू यांच्या घरी जाणार। आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगानं निश्चित केलेल्या मागासलेपणाचं अशोक चव्हाण यांनी केलं स्वागत। पण इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मागासवर्गीयांच्या मागासलेपणाचं निश्चित केलेल्या निकषात काळानुसार बदल करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी। सोलापूरमध्ये 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। जिल्ह्यातल्या अंगणवाड्या बंदच। अंगणवाड्याच्या चाव्या बचत गट शिक्षकांना देण्याच्या सूचनेविरोधात अंगणवाडी सेविकांनी चावी आंदोलन। मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता। बहुतांश प्रकल्पांमध्ये आगामी 4 महिन्यांपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईचा दर पडल्यामुळे शेतकरी अडचणीत। पपईला प्रति किलो 3 ते 4 रुपयांचा दर। उत्पादन खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी अडचणीत। पुरंदरमधल्या कांदा बाजारपेठ चालू होणार लवकरच। नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव सुरू केले जाणार, आमदार संजय जगताप यांची माहिती। वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या कोंडोली शेतशिवारात नाल्यावर उभारलेल्या सिमेंट प्लगमुळे हजारो लिटर पाणी वाया। शेती जनावरं यांना पाणी मिळावं यासाठी सिमेंट प्लग उभारले, पण यातून पाण्याची गळती होत असल्यानं गावकरी संतप्त। राज्यातील ओबीसी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार। 141 खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 282 शिक्षकांची पदं मंजूर। ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार होणार पदभरती। अवैध दारू विक्री विरोधात वाशिमच्या मानोरा तालुक्यात महिलांचा रास्ता रोको। अकोला दिग्रस महामार्ग महिलांनी रोखला, तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप।
अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन. रत्नागिरीमध्ये 2 कोरोना रुग्णांची नोंद. दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले. पुण्याहून अहवाल आल्यानंतर दोन्ही रुग्णांच्या व्हेरियंटबाबत माहिती मिळणार. 94 लाख लाभार्थ्यांपैकी फक्त 15% जणांनी घेतला बूस्टर डोस. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घ्या, पालिकेचं आवाहन. IIT मुंबईच्या टेकफेस्टला आजपासून सुरुवात. 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत महोत्सव. संध्याकाळी 6 नंतर ड्रोन रेसिंग लीगचं आयोजन. वाशिमच्या तरहाळा इथे संत भाईजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त रावण, कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचं दहन. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा पडला पार. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात विक्रमी उलाढाल. 3000 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल. 171 घोड्यांच्या विक्रीतून 73 लाखांची उलाढाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.